आपण लग्न म्हणून लावून देत असतो समाजामध्ये, तेव्हा त्या आई वडिलांनी जसं शिंदेनी बीज रोवलं, तिचं चारित्र्य संवर्धनाचं बीज रोवलं, न्याय धर्माचं बीज रोवलं, शिक्षणाचं बीज रोवलं, तसं आताच्या पालकांनी आपल्या मुलीचं लग्न लावून देत असताना हे बीज रोवणं गरजेचं आहे की आम्ही तुझं लग्न लावून देत आहोत, पण हे घर तुझं आहे, हे घर नंतरही तुझं आहे, होणारं तुझं सुख आमचं आहे, पण होणाऱ्या यातना जर दुःख होत असेल तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि हे घर तुझं आहे, तू इथे येण्यासाठी पुन्हा समर्थ राहिली पाहिजे आणि जे काय असेल ते आम्हाला कळलं पाहिजे. ह्या जर भावनेने आणि प्रेमाने आणि निश्चयाने जर आपण एखादी मुलगी दुसऱ्या घरामध्ये विवाहित करत असू तर त्या आई वडिलांची मुलगी ही अहिल्याबाईंसारखी निर्णय क्षमता घेऊनच विवाहित होईल असं मला वाटतं. तर आजच्या जयंतीच्या निमित्ताने मला हे सांगू इच्छिते की एक संकल्प करून आपल्याला जायला पाहिजे की दूरदृष्टी, समाजप्रेम, नेतृत्व, शौर्य हे फक्त पुस्तकात न राहता त्याच्यातली निर्णायक क्षमता सुद्धा आपल्या जर अंगी आपण घेतली तर आजचा हा महिला मेळावा आणि तो सुद्धा त्रिशताब्दी जयंती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा अशा व्यक्तिमत्वाचा करत असताना आपण जात असताना अतिशय सकारात्मक दृष्ट्या घरी जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की अहिल्याबाई ह्या एक केवळ राणी नव्हत्या, ती एक विचारधारा होती, ती एक परंपरा होती आणि म्हणून ही विचारधारा आणि परंपरा आजही स्त्रीमध्ये आहे, प्रत्येक विचारशील माणसामध्ये आहे, ती आपण अंगीकारणं गरजेचं आहे.